नमस्कार मंडळी, मी मयुरी. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर जवळजवळ 100 मध्ये जवळजवळ 80 लोकांना पडलेला प्रश्न तो म्हणजे आपलं वाढलेलं वजन कमी कसं करायचं. आता बऱ्याच काही कारणामुळे आपलं वजन वाढत असतं. स्त्रियांचं तर खूप जास्त वाढत असतं, कारण की त्यांचं म्हणजे डिलिव्हरी नंतर असेल, प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढतं, डिलिव्हरीच्या नंतर ते म्हणजे वाढलेलंच राहतं, काही काहींचं कमी होत नाही. आणि काही काहींचं असं असतं की बाबा म्हणजे हिवाळ्यामध्ये काही काहींचं वाढतं, थायरॉइडमध्ये काही काहींचं वजन वाढतं. म्हणजे असे महिलांचे तर खूप जास्त म्हणजे पीसीओडी मध्ये वजन वाढतं. त्याच्यामुळे महिलांचे खूप जास्त प्रॉब्लेम असतात. पण महिलांबरोबरच पुरुषांचे सुद्धा वजन वाढतं. तर ह्या वाढलेलं वजन कमी कसं करायचं, हा सगळ्यांपुढे एकच प्रश्न असतो. फक्त व्यायाम करून आणि फक्त एक्सरसाइज करायची किंवा फक्त डाएट करायचा ह्याने वजन खूप जास्त कमी होत नाही. थोडंफार प्रमाणात कमी होतं बरं का, पण खूप जास्त कमी होत नाही. तर आता हे वाढलेलं वजन कमी कसं करायचं, तर त्यासाठी मी एक मॅजिक पावडर बनवणार आहे. ती म्हणजे वेट लॉस पावडर बनवणार आहे. आणि ते त्यासाठी नेमके कोणते कोणते म्हणजे मी कोणत्या कोणत्या घटकांचा उपयोग करणार आहे किंवा म्हणजे नेमकं काय काय साहित्य वापरणार आहे ते तुम्हाला मी नक्की सांगेलच पुढे व्हिडिओमध्ये, तुम्ही पुढे बघताना. पण ही एक मॅजिक पावडर फक्त तुम्ही सकाळी एक गरम पाण्यामध्ये टाकून पिले ना तुम्ही, म्हणजे एक ग्लासमध्ये 1 चमचा 2 चमचे काय तुम्हाला ती पावडर क्वांटिटीमध्ये तुम्ही ती वापरू शकता. तुमचा ग्लासची साईज असेल किंवा तुम्हाला जर जास्त पावडर त्याच्यामध्ये आवडत असेल तर ती तुम्ही 2 चमचे सुद्धा टाकू शकता. फक्त 2 चमचे पावडर तुम्ही सकाळी गरम पाण्यामध्ये ही पावडर, मॅजिक पावडर टाकून जर पिलात ना, तर तुमची पोटावरची चरबी हमखास जाईल, हमखास. तर आजपासून मी सुद्धा हे डाएट म्हणजे या पावडरचा उपयोग करणार आहे माझ्या शरीरामध्ये, आणि ते पण माझ्या सकाळच्या पाण्यामध्ये. आणि ते पण मी एका कार्यक्रमाला गेले होते आणि माझं वाढलेलं वजन बघून माझ्यावरती दोघी तिघी जणी हसत होत्या अक्षरशः. म्हणजे लेडीजला कशी मागं ओढते ना, ते बघा तुम्ही. आता यामध्ये हसण्यासारखं, आणि माझं वजन एवढं नाहीये बरं का, म्हणजे का असं खूप जास्त आहे असं नाहीये, पण थोडंफार वाढलंय. आता माझं वजन म्हणजे मला जेव्हापासून ते बायका म्हणजे सगळेजण ते जेव्हापासून बघतात ना, तेव्हा माझं वजन फक्त 50 किलो होतं आणि आता जवळजवळ 65 किलो आहे. म्हणजे 15 किलो माझं वजन वाढलंय. पण माझं वजन एवढं वाढलंय असं नाही दिसून येत एवढं, पण म्हणजे माझ्यावरती एवढं हसण्यासारखं. पण मला खूप वाईट वाटलं आणि त्याच्यानुसार म्हणजे मी खूप जास्त म्हणजे अभ्यास केला, एक्सरसाइज सुद्धा करते आणि आज वेट लॉस पावडर मी बनवणार आहे. तर ती पावडर नेमकी कशी, आता ती मला अगोदरपासून माहित होती बरं का, म्हणजे वेट लॉस पावडर, पण मला असं वाटत नव्हतं एवढं का बाबा ती वेट लॉस पावडरनी पण म्हणजे आपण त्याचा यूज करावा, कारण की माझं एवढं जास्त वजन असं हसण्यासारखं वाढले. मला खूप जास्त म्हणजे त्या दिवशी तर मला म्हणजे काल तर मला झोप पण नाही आली, म्हणजे मी खूप टेन्शन मध्ये आली. आणि त्यासाठी मी आज माझी म्हणजे माझ्या स्वतःसाठी जी पावडर बनवणार आहे ती पण तुम्हाला मी नक्की म्हणजे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. तुम्ही नक्की म्हणजे बनवून बघा ती पावडर. त्या पावडरचा उपयोग होतो हे माहित होतं मला, पण माझ्यासाठी मला उपयोग करावा लागेल हे वाटलं नव्हतं मला. पण ठीक आहे, मला खूप वाईट वाटलं. म्हणजे माझ्यावर हसण्यासारखं नाही माझं वजन, पण ठीक आहे. पण तुम्ही सुद्धा नक्की ही पावडर बनवून बघा आणि मला नक्की रिझल्ट सांगा. रिझल्ट येतोय त्याचा मला माहिती. मी ती पावडर खूप जणांसाठी म्हणजे हे करून दिली होती, खूप जणांसाठी ती पावडर बनवून दिली होती. पण मी स्वतः आज माझ्यावरती अशी वेळ आली की ती पावडरचा यूज करावा. तर ठीक आहे, आता वाढले वजन तर वाढले, तर चला आता वाढलेलं वजन कमी कसं करायचं ते बघू. चला पावडर बनवून घेऊ. आता ही वेट लॉस पावडर बनवण्यासाठी ना आपल्याला 3च अगदी महत्त्वाच्या वस्तू इथे लागणार आहेत. ते म्हणजे बडीशेप, ओवा आणि जिरे. तर इथं ना ओवा मी बडीशेप आणि जिरे ह्याच्यापेक्षा अगदी कमी म्हणजे थोड्याशा फार प्रमाणात कमी घेतलेलं आहे, कारण मला त्याचे थोडंसं म्हणजे तिखटपणा थोडासा कमी करायचा होता त्या पावडरमधला. तुम्ही अगदी म्हणजे समप्रमाणात घेतलं ना तरी चालेल. आता मी थोडंसं प्रमाण कमी घेतलं याचं. फक्त या 3च गोष्टी इथे लागणार आहेत आणि ह्या 3ही गोष्टी अगदी म्हणजे निवडून वगैरे घ्यायच्या. आणि मग मस्त व्यवस्थित असं म्हणजे तव्यावरती किंवा कढईवरती ना गरम करून आपण म्हणजे असं छान असं खरपूस, एकदम खरपूस नाही पण थोडंफार खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचं थोडंसं, म्हणजे व्यवस्थित असं दळलं जाईल. आता तुम्ही बघू शकता मी कढई घेतली होती, तर तुम्ही तवासुद्धा घेऊ शकता. आता माझा तवा ना थोडासा म्हणजे खोलगट झाला आहे. त्याच्यामध्ये ना एका बाजूने म्हणजे भाजतंय आणि एका बाजूने भाजत नाही. त्याच्यामुळे मग मी कढईच घेणं बेस्ट केलं. आता ते कढईमध्ये मी सगळं म्हणजे हे निवडून घेतलं सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यामध्ये खडे वगैरे आहेत का नाही ते पण बघायचं. आणि मग नंतर निवडून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज झाला आहे थोडाफार प्रमाणात. अगदी हे सगळं ना बारीक गॅसवरती तुम्ही म्हणजे एकदम परतून घ्यायचं छानसं. असं छान असं तडतड किंवा असं म्हणजे त्याचा वास वगैरे यायला
लागला ना तर मग मिक्सरच्या भांड्यातून असं दळून घ्यायचं. म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून दळून घ्यायचं. तर बघा तुम्ही बघू शकता अशी छान अशी बारीक अशी त्याची म्हणजे पावडर तयार झालेली आहे इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही बघू शकता. नंतर ना मी ती पावडर ना एका मस्त अशा बरणीमध्ये काढून ठेवली. आता ही तुम्ही पावडर ना अगदी महिनाभर किंवा अगदी 15 दिवस, महिनाभर, 1 महिन्याच्या आतमध्ये संपवायची. एकदम अशी जास्त अशी करून नाही ठेवायची. आणि ना सकाळी सकाळी म्हणजे आता तुम्ही वजन कमी करताय म्हटल्यावरती सकाळी सकाळी गरम पाणी पितच असाल. त्या गरम पाण्यामध्ये म्हणजे फक्त 1 ग्लास गरम पाणी असतं, त्याच्यामध्ये साधारण तुम्ही 1 चमचा पावडर टाकू शकता. किंवा तुम्हाला जर पाण्यामध्ये नसेल प्यायची तर तुम्ही ना जेवणानंतर 15-20 मिनिटांनी सुद्धा ही पावडर अशीच खाऊ शकता. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत